सर्वप्रथम आपण तांदूळ घेणार आहोत. मी 1 वाटी तांदूळ घेतलेले आहे आणि अर्धी वाटीपेक्षाही कमी आपल्याला मुगाची डाळ, सेम प्रमाणात मसुराची डाळ आणि तुरीची डाळ घ्यायची आहे. स्वच्छ धुवून घ्यायचं आहे 2 वेळेस पाण्यातून. आणि एका कपड्यावर आपल्याला छान पसरून घ्यायचं आहे आणि हे आपल्याला उन्हात वाळवून घ्यायचं आहे. मी थोड्या वेळ घरामध्ये ठेवणार आहे आणि नंतर मग मी उन्हामध्ये ठेवणार आहे. आता हे बघू शकता तुम्ही, मी उन्हामध्ये ठेवलेली आहे. छान अशी उन्हामध्ये वाळवून घ्यायची आहे ती डाळ. बघू शकता छान अशी उन्हामध्ये वाळली गेलेली आहे. आता आपण मंद आचेवरती भाजून घेणार आहोत. छान 10 मिनिटं तरी भाजून घ्यायचं आहे, 10 ते 12 मिनिटं. बघू शकता छान असे भाजल्या गेलेले आहे. आता त्यामध्ये आपल्याला 5 बदाम आणि 5 काजू असे टाकायचे आहे आणि ते सुद्धा भाजून घ्यायचे आहे. तुम्हाला जर वाटत असेल तर तुम्ही सेपरेट सुद्धा भाजून घेऊ शकतात काजू आणि बदाम. यामध्ये चिमूटभर ओवा टाकायचा आहे आणि चिमूटभर तुम्ही जिरे सुद्धा टाकू शकतात, पण मी जेव्हा ते होम सेरेलॅक बनवायला घेते मी तेव्हा जिरेपूड टाकते, त्यामुळे मी आता ह्यामध्ये फक्त ओवा घेतलेला आहे. आणि आता हे मिश्रण आपल्याला मिक्सरमध्ये बारीक करून घ्यायचं आहे. तुम्ही बघू शकता छान असं वाटण मी केलेलं आहे, पण तरीसुद्धा मला थोडंसं जाडसर वाटत आहे, तर मी चाळणीच्या मदतीने ते चाळून घेणार आहे. बघू शकता तुम्ही छान असं बारीक झालेलं आहे. अशा प्रकारे आपण बाकीचे जे जाड झालेलं आहे ते आणखीन एकदा मी मिक्सरमध्ये फिरवून घेणार आहे. आता आपलं असं हे माझे सेरेलॅकचंच कंटेनर आहे, त्यामध्येच मी आता हे राहिलेलं मिश्रण आहे आपलं ते भरून घेणार आहे. तयार आहे आपला होम सेरेलॅक. तर तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटला मला कमेंट्सद्वारे नक्की सांगा. व्हिडिओला लाईक आणि शेअर करायला बिलकुल विसरू नका आणि अशाच नवीन नवीन व्हिडिओसाठी योगीज क्रिएशन बघत राहा. थँक्यू.